अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये 9 जून रोजी अतिशय सुसाट्याचा वारा सुटला। वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याबरोबर नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये केळी त्याच्याबरोबर आंबा फळबाग पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली। जवळजवळ 4500 हेक्टर केळीची नुकसान झालेली आहे आणि माझ्या विधानसभा क्षेत्रात केळी पीक हे प्रामुख्याने आहे। आमच्या चव्हाणताई सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा आम्ही पाहणी केली। सन्माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा पाहणी केली आणि जवळजवळ पूर्णला पूर्ण शेतकऱ्याचं 90 ते 100% केळी पिकाचं नुकसान झालेले आहे। परंतु जे पीक विमा कंपनी आहे 1228 लोकांनी केळी पिकाचा पीक विमा उतरवला, परंतु तिथला वाऱ्याचा वेग कमी, बऱ्याच त्याच्यात त्रुटी आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की प्रति तास 40 हवेचा वेग पाहिजे, परंतु तिथले यंत्र जे काही हवेचे मोजमाप यंत्र आहेत ते बंद अवस्थेत होते, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या पीक विमा कंपनीकडून लाभ होत नाही। मला सांगा की आपण राज्य सरकार 11,900 रुपये राज्य सरकारचा एका हेक्टरला, केंद्र सरकारचा 11,900 रुपये आणि शेतकऱ्याचा 8,500 रुपये, तिघांचे मिळून किती पैसे चालले कंपन्याला? आम्ही वारंवार सोयाबीनचा सुद्धा नेहमी तेच प्रश्न उपस्थित करतो, परंतु पीक विमा कंपन्या कृषी मंत्री महोदयाच्या दालनात बैठक सुद्धा लावली होती। कृषी मंत्री महोदयांनी सहकार्य सुद्धा केलं। त्या पीक विमा कंपनीला अत्यंत खालच्या स्तरात खडसावलं तरी सुद्धा त्याच्यावर फरक पडत नाहीत, कुठल्याही याद्या देत नाहीत, कोणाच्याही आधिपत्याखाली नाहीत ह्या पीक विमा कंपन्या। आणि शेतकऱ्याचा जेवढा म्हणजे स्वतःचं प्रीमियम, आज जरी शेतकरी सोयाबीन पिकासाठी एक रुपया भरत असेल तर महाराष्ट्र शासनानं 1600 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडे भरले। राज्य शासनाचं वेगळा, केंद्र सरकारचं वेगळं। एका हेक्टरसाठी आपण 7 ते 8 हजार रुपये पूर्ण प्रीमियम त्या कंपन्याकडे जाते आणि आपल्याला त्याच्या बदल्यात जर ह्या कंपन्याकडे पैसा देण्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याचा फायदा होणार आहे। आणि कंपन्या कोणालाही पैसे देत नाहीत। मागच्या वेळेस आम्ही सभागृहात ओरडतो परंतु कुठलाही त्याच्यावर परिणाम होत नाही। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला तर जे 4500 केळीचे बाधित शेतकरी आहेत हेक्टरी, त्याला तर मोबदला दिला पाहिजे, परंतु या पीक विमा कंपन्याचं काय करायचं? नेहमी प्रश्न माझ्यासारखाच, म्हणजे नांदेडच नाही तर अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे। याच्यावर काहीतरी तोडगा काढा। पीक विमा कंपन्या एकतर बंद करा, शेतकऱ्याला डायरेक्ट जे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि लाभार्थ्याचा जे पैसा जाते ते शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात द्या, एवढीच मी सभागृहाला विनंती करतो। त्याचबरोबर या वादळी वाऱ्यामुळे वीज कंपनीचं एवढं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालं। आजही ते इलेक्ट्रिकल पोल पडलेले आहेत, शेतकऱ्यानं बाजूने पेरणी केली परंतु आज सुद्धा ते पोल उभारले नाहीत। मी वारंवार आम्ही बैठका घेतल्या तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हजारो लाखो कोटी रुपयांची नुकसान झाली आहे। तात्काळ आमची जे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं वचननाम्यामध्ये विलक्षणच्या वेळेस कर्जमाफीचा विषय दिलेला आहे, सरकार देणारच आहे, याच्यात कुठलाही दुमत नाही कर्जमाफी। परंतु हे केळी पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला कमीत कमी या अधिवेशनात त्यांचं तरी कर्ज माफ करा, एवढीच मी सभागृहासमोर आपल्याला विनंती करतो।